ठाण्यात वेतन न मिळाल्याने मजूर कामगारांची अवस्था अत्यंत गंभीर बनली आहे. मुंबईतील बांद्रा पूर्व येथील मे बिल्ड स्क्वेअर बिल्डर्स या विकासकाने ईस्टर्न फ्रीवे, गोवंडी पूर्व येथील प्रकल्पाचं काम करून घेतल्यानंतर असंघटित मजूर कामगारांचे कष्टाचं वेतन थकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन आक्रमक झाली आहे. स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भोलाभाऊ मंडल यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत बिल्डर आणि ठेकेदारांवर कोट्यवधी रुपयांची थकबाकी न दिल्याचा आरोप केला. वेतन न मिळाल्यामुळे मजूर कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. थकबाकीची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय. लेबर कॅम्पमध्ये मूलभूत सुविधा नसून कामगारांना साथीच्या आजारांचा त्रास होत असल्याचंही निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रकरणात दखल न घेतल्यास डोमेन प्रकल्पाच्या साईटवर अर्धनग्न धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा भोलाभाऊ मंडल यांनी दिलाय. अडचण म्हणजे कामगार कायद्याप्रमाणे त्यांचा राहण्याचा जो जागा आहे ते स्वच्छ पाहिजे, जो की हे लेबर कॅम्प व्यवस्थित ठेवत नाही. त्यांना मलेरिया, डेंगू या सगळ्या गोष्टीपासून त्यांच्यासाठी औषध एखादा डॉक्टर प्रोव्हाइड झाला पाहिजे. कायद्याप्रमाणे लिगली यांना कामगार चे सभासद नोंदणी मान्य कामगार आयुक्तकडे झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी न करता हे छोटे छोटे ठेकेदार लोकांना बोलून वर्क ऑर्डर प्रोव्हाइड करतात आणि मग 50 लाखाचं काम झाले 25 घे, 25 साठी मागा पडवतात. त्याच्यामध्ये आमच्या मजूर कामगारांचं शोषण होतं. कुठे नेमकं यांना घरं जी आहेत देण्याबद्दल आणि ही जबाबदारी नेमकी आरोग्य सुविधा कुणाची नेमकी कुणाची आणि कोण याच्यामध्ये लक्ष देत असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कामगारचा जो मंत्री आहे, कामगार मंत्री किंवा मुख्यमंत्री साहेब जर ह्याच्यावर स्ट्रिक्टली भूमिका घेतलेत की बाबा कामगारांचा जे काय कायदा आहे, जे कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. जे लोक बाहेरून येतात काम करायला तिथं लेबर कमिशनरने प्रत्येक साईडवर फोकस दिला पाहिजे किंवा आमच्यासारख्या युनियनवाल्याला अधिकार दिला पाहिजे. आम्ही या गोष्टीचा चौकशी करू, आम्ही तपशील करू जर त्यांच्याकडे वेळ नसेल तर. किती कामगार आता या संदर्भामध्ये तुमच्याकडे तक्रारी करत आहेत आणि काय नेमकं त्यांना किती जणांना आतापर्यंत या रोगराईची बाधा झाली? मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की 15 ते 20 वर्षात मी स्वतः 2.5 ते 3 लाख लोकांना मी या विषयामध्ये न्याय द्यायचा प्रयत्न केलाय आणि 90% मी यशस्वी ठरलोय. परंतु आमच्यासारखा छोटा मोठा कार्यकर्ता एवढा करू शकतो, पण शासनामध्ये जे पदाधिकारी आहे ज्यांचं एवढं मोठं पद आहे हे का करू शकत नाही? मनावर घेतला तर सगळं होऊ शकतो. काय तुमची आता मागणी आणि पुढची मागणी जर पूर्ण झाली तर पुढची भूमिका काय असेल? माझी मागणी ही आहे की आता आजचा आंदोलन मी रद्द केलेला आहे आणि पुढं मंगळवारीच्या 10 तारखेचा जो डेट दिला या बिल्डरनं, त्या दिवशी जर आमच्या कामगारांचा पगार आम्हाला मिळालेला नाही तर पुढच्या 11 तारीखपासून काम बंद आंदोलन, नागरा आंदोलन, स्वतःला जाळून घेण्याचं आंदोलन अशी आम्ही भूमिका घेणार आहोत.